धुळे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरी घरफोडीचं सत्र मोठ्या प्रमाणावर वाढलंय। या चोरट्यांनी पोलिसांपुढेच आता आव्हान ठेवलंय। असाच एक प्रकार धुळ्यातील बिलाडी रोडवरील सुगंधा आकर्षण सोसायटीमध्ये धुणं भांडी करणाऱ्या महिलेच्या घरात घडलाय। या ठिकाणी धाडसी चोरी झाली असून 1 लाख रुपये रोकडसह 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील बिलाडी रोडवरील सुगंध आकर्षण सोसायटी येथील प्लॉट नंबर 35 मधील घरमालक उषाबाई गोविंद मेटकर हे घराचं कुलूप लावून छतावरती झोपायला गेले असता काही चोरट्यांनी रात्री घराचं कुलूप तोडून घरात शिरकाव केला। यावेळी कपाटातील 1 लाख रुपये सोने आणि 1 लाख रुपयाची रोकड त्यांनी लंपास केली। दरम्यान चोरीच्या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ञांच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र घडलेल्या या घटनेमुळे धुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। कल्पना प्रकाश माझं 1 लाखाचं सोनं पण गेलंय दादा, आणि त्याच्यामध्ये माझे 1 लाख रुपये पण गेलेले। कुठे राहता, काय राहता तुम्ही, कशा केव्हा चोरी झाली? सुगंधा सोसायटी बिलाडी रोड 35 नंबर प्लॉट नंबर बिलाडी रोड। रात्री झोपायला गेली, आईला घेऊन चली, जीव घाबरत होता म्हणून रात्री झोपायला गेली। त्याच्यानंतर 3-4 वाजता झालेले, 4 वाजता पाणी आलं तर मी बघायला आली तर नुसतं दरवाजा लोटलेला होता। माझा कुलूप मारून येतो आम्ही, दरवाजा लोटलेला होता। पाहिलं तर असं झालं, लगेच मी आईला उठवायला गेली। 4 वाजेपासून आमची कलकल चालू आहे। पोलिसांना आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, रिपोर्ट केली देवपूर पोलीस स्टेशनला। सगळं काय ट्रीटमेंट चालू आहे, त्यांच्यावाल्या सगळं करतायत ते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।